अकोट-अकोला मार्गावरील गोपालखेड नजीक काल रात्री भीषण अपघात घडला। 2 चारचाकी वाहनांची समोरासमोर जोरदार धडक होऊन 6 ते 7 प्रवासी जखमी झाले। सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही। अकोट-अकोला महामार्गावरील गोपालखेड परिसरात शुक्रवारी रात्री सुमारे 9 ते 10 वाजताच्या सुमारास 2 चारचाकी वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली। या भीषण अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली। अपघातात दोन्ही वाहनांमधील 6 ते 7 प्रवासी किरकोळ जखमी झाले असून सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे। मिळालेल्या माहितीनुसार MH14 FG 3274 क्रमांकाचे चारचाकी वाहन अकोटकडून अकोल्याच्या दिशेने जात होते। याच वेळी विरुद्ध दिशेने येणारे MH30 BB 5703 क्रमांकाचे वाहन समोरासमोर धडकले। धडक इतकी जबरदस्त होती की दोन्ही वाहने रस्त्याच्या कडेला खाली उतरली। अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली। जखमी प्रवाशांना प्राथमिक उपचारासाठी नजीकच्या आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले। सर्व जखमींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे। घटनेची माहिती मिळताच दहीहंडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले। अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली। या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून दहीहंडा पोलीस पुढील तपास करत आहेत। वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे या मार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून नागरिकांकडून वाहतूक नियमांचे पालन आणि सावध वाहन चालना करण्याचे आवाहन करण्यात येत आहे।